माननीय अध्यक्ष महोदय, माननीय महापौर महोदय, आपल्या याच्यात एक शब्द प्रयोग आहे, सब भूमि गोपाल की। गेले 7 दिवस इन्कम टॅक्सची रेड धाड पवार परिवारवर सुरू आहे। अजून टोटल लागत नाही। पॉवरफुल पवार परिवार बदल पुण्यात असं बोललं जाते, जहां भी देखो 7-12 वर पवारांचं नाव। पण या 7 दिवसाच्या रेड मध्ये एक दुसरी गोष्ट बाहेर आली की नामी एवढे एसेट आहे तर बेनामी किती। मी गेले 7 दिवस 15 दिवस किंवा पावणे 2 महिने 27,000 शेतकरी सदस्य ज्यांनी जरंडेश्वर साखर कारखाना बदल स्वतःची जमीन दिली, भागधारक 3-3 हजार रुपये दिले। ते पावणे 2 महिन्यापूर्वी मला येऊन भेटले होते की आम्हा 27,000 लोकांचा कारखाना आमच्याकडून काढून घेतला। तेव्हापासून मी पवार परिवाराला एकच प्रश्न विचारतोय, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? त्यांनी उत्तर नाही दिलं। मी तुमच्या समोर हा पूर्ण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस ठेवत आहे। अजित पवारांचा, पवार परिवाराचा, त्यात अजित पवार परिवाराचा चोपडा हिशोब आपल्या समक्ष ठेवत आहे। त्यात आज जरंडेश्वर अधिक बोलणार, पण बाकी कंपन्यांची पण नावं दिलेली आहेत आणि त्या बाकी कंपन्यांमध्ये कोण कोण बिल्डर, कोण पार्टनर आहे, काय आहे, त्या सगळ्यांचा हिशोब घ्यायला इन्कम टॅक्स 7 दिवस टोटल मारत आहे तरी लागला नाहीये। जरंडेश्वर साखर कारखाना मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीमध्ये घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। याचा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडी ला दिली। आणि अजित पवार जरंडेश्वर साखर कारखाना पहिल्या दिवसापासून ज्यावेळी घेतला ते उपमुख्यमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते, कधी अध्यक्ष, कधी लोन कमिटीचे अध्यक्ष। आणि या 3 कारण की राज्य सरकारचे पैसे त्यात, हे फायनान्स मिनिस्टर म्हणून जे राज्य सहकारी बँकेला पैसा जातो तो फायनान्स मिनिस्टर मंजूर करतो। तर अजित पवारांनी स्वतः त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केलं आणि स्वतःच्या कंपनीला घेतला। खरं म्हणजे सगळ्यांचं उल्लंघन केलं आणि स्वतः घेतला, तो बेनामी घेतला। म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्यांना उपमुख्यमंत्री राहता येत नाही। गेली काही दिवस हाडी सुरू आहे आणि त्यात अजित पवारांनी पहिल्या दिवशी खूप मोठं भावुक स्टेटमेंट केलं। काय स्टेटमेंट केलं? हे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार किती हीन दर्जाचं राजकारण करते। माझ्या बहिणीच्या घरी दाढी,
मला पुण्यातली प्रति माहिती असते पण परिवाराची फार माहिती नसते. म्हणून माझा प्रश्न अजित पवारांना आहे, शरद पवारांना आहे, रोहित पवारांना आहे, पार्थ पवारांना आहे आणि सुप्रिया ताईंना आहे. की जरंडेश्वर साखर कारखान्याचा जे मालक आहे, मुख्य भागधारक, त्यात एक नाव आहे मोहन पाटील, जे वीणा पाटीलचे पती. बरोबर प्रेस नोट मध्ये लिहिलं बघा जरा कुठं तेच आहे ना, विजया पाटील ते पती प्रेस नोट मध्ये लिहिलं आहे. आणि दुसरे आहेत नीता पाटील. मला अजित पवार यांना सगळ्या पवारांना विचारायचं, या नीताताई पाटील, विजयाताई पाटील, मोहन भाऊ पाटील हे कोण आहे? मला काही लोकांनी सांगितलं हे अजित पवारांच्या बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत आणि मोहन पाटील यजमान आहेत. आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्टता करावी. आणि अजित पवार सांगतात की माझ्या बहिणीचा काही संबंध नाही, त्यांच्या घरी इन्कम टॅक्स का गेले? मग अजित पवारांना हे म्हणायचं की बहिणीच्या नावाने बेनामी प्रॉपर्टी अजित पवारांनी उभी केली. जर बहिणीचा काही संबंध नाही पण चोपड्यामध्ये त्या बहिणी जरंडेश्वरचा मालक आहेत, भागधारक आहे, तर त्या बहिणीला न सांगता अजित पवारांनी केलंय. बहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता आणि फक्त जरंडेश्वर पुरतं मर्यादित नाहीये. एक भाऊजी म्हणतो ना, पण ती काय म्हणतो, विजया पाटील आहे ना, पहिल्या पेजवर नाही प्रेस मध्ये बहिणीचं नाव वाचना काढलेलं नाही तिथं. नाही रे बाबा, त्या बहिणीचं नाव विजया पाटील. तर विजया पाटील, मोहन पाटील, नीता पाटील यांच्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची जे मूळ कंपनी आहेत कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्या अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये, नामी बेनामी कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. बहिणीच्या नावाने आता बेनामी संपत्तीसाठी बहिणीच्या नावाचा उपयोग अजित पवार करत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. मला माहित आहे उपमुख्यमंत्री सतत करूही शकतात, कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने स्वतःच्या बायकोच्या नावाने, रश्मी उद्धव ठाकरेच्या नावाने अजित बेनामी 19 बंगलोची संपत्ती अलिबाग कोर्रेला उभी केली. आणि ही जी कंपनी आहे जरंडेश्वर साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड, त्या कंपनीचे 90.5% शेअर्स 27 लेअर उभे केली अजित पवार. 27 जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पासून तर मूळ मालक पर्यंत पोहोचायला मध्ये 27 नावं येतात. आणि शेवटी 90.5% शेअर हे स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे. आणि स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड, शेवटचं पान बघा, स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संस्थापक सुनेत्रा अजित पवार, अजित अनंतराव पवार. याला म्हणतात पवार परिवार. या कंपन्यांचा गुंतवणूक डिरेक्ट इनडिरेक्ट नामी बेनामी 57 कंपन्यांपर्यंत आमची टीम पोहोचू शकली आहे. आमची अजून पुढे
आय डोंट नो. 57 प्रोजेक्ट कंपन्या प्रकल्पात अजित पवार परिवार नामी बेनामी संपत्ती. मग त्यात अंबनायत 9 एलिमेंट डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड, विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्रतुर्ण ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड सिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन. एक आणखीन एक अजित पवार म्हणजे काय, किरीट सोमय्या म्हणजे काय, हे तर सगळे पवार, पार्थ पवार, रोहित पवार, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया ताई, सगळे एका वाक्यात. ईडीचा प्रवक्ता कोण, किरीट सोमय्या. आता म्हणणार इन्कम टॅक्सचा प्रवक्ता कोण, किरीट सोमय्या. पण काय मग हे पण सांगा ना जरा. अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार आहेत. त्यातल्या एका कंपनीचं नाव आहे यश वी ज्वेल्स कंपनी. मी जे बोलतो ते सगळे कागदपत्र देतोय. यश वी ज्वेल्स कंपनी ही शेल कंपनी आहे. यश वी ज्वेल्स कंपनी हे 23 एप्रिल 2009 रोजी सेबीने प्रतिबंधित केलेली शेल कंपनी, बोगस कंपनी. अर्थात या कंपनीमध्ये ठाकरे सरकारचे एकंदर 3 मंत्री नेत्यांचे मनी लॉन्ड्रिंगचे माझ्याकडे रेकॉर्ड आलेले आहेत. हे यश वी ज्वेल मधून ठाकरे सरकारचे 3 मंत्री ऑब्लिक नेत्यांनी हात धुवून घेतले, म्हणजे काळं तर पांढरं केलंय, मनी लॉन्ड्रिंग. आम्ही टोटल मारण्याचा प्रयत्न केला. माकी मी जे प्रेस नोट मध्ये जे सगळी नावं लिहिली आहेत ते वाचत नाही आहे. गुरु कमोडिटी, स्पार्कलिंग सॉइल, फायर पॉवर मार्केटिंग, नॉन कॉन एनर्जीज, आर्या एग्रो बायो अँड हर्बल, जय एग्रोटेक, कल्पवृक्षा प्रमोटर, सूर्य किरण एग्रो एस्टेट, ओमकार रिअल्टर, शिवाली. आणि ही यादी तर आणखीन वाढतच जाते. म्हणजे BFS केमिकल, फायर पॉवर एस्टेट, वाय क्रिएशन, सुजय एग्रो, अर्थ एग्रो, हिंदुस्थानातली अजित पवार आणि सहकार्यांवरची हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी इन्कम टॅक्स रेड आहे. 7 दिवस चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 24 पेक्षा जास्त प्रमोटर, डिरेक्टर्स, ओनर्स, कंपन्या प्रकल्पांपर्यंत पोचले आहे. कुठे भिंतीचा आड लॉकर होतात त्यातनं काहीतरी सापडते, तर कुठे बेसमेंट मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये जे सर्व्हर रूम मधून काहीतरी सापडते. नेटफ्लिक्सनी जर सिरियल बनवायची ठरवली तर अजित पवारांना किमान 200 ते 400 कोटी रुपये रॉयल्टी मिळू शकेल. कारण की कदाचित सीझन 1, सीझन 2, सीझन 3 10 एपिसोड 13 एपिसोड. सीझन 1 सीझन 2 म्हणजे हे अजित पवार आहे ना, आणखी बाकी पवारांचं बाकी आहे ना. सीझन 1 मध्ये अजित पवार. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, ठाकरे पवार सरकार 1 नंबरची घोटाळेबाज सरकार आहेत. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणं हे आमचं लक्ष्य आहे. धन्यवाद. तुम्ही गुगली टाकतायत हा.
ट्रॅप करतायत. मग लगेच तिथून रोहित पवार स्टेटमेंट करणार, किरीट सोमय्याला कुठून कळलं. पण मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली आणि हे 2 उदाहरणं मला माहित आहेत, कारण की माझ्याकडे पण ही माहिती कुठून तरी आली. मी तुम्हाला जे टोटल इंटर कनेक्टेड ट्रान्झॅक्शन म्हणजे 24 तर ठिकाणी तर शोध संशोधन हे, पण टोटल सस्पिशियस म्हणजे ट्रान्झॅक्शन विथ सस्पिशियस एंटरप्रिन्युअर किंवा बॉडीज हे 57 पर्यंत पोहोचले. 57. आणि त्यात अनेक मोठी मोठी नाव आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना पाठच आहे ना. असं आहे, तुम्ही आणि मी पण असू शकतो. मी तुम्हाला उत्तरच देतोय दादा, मी उत्तर देतोय, मी उत्तर देतोय दादा. मी भाजपचाच झालो ना, तुमच्याबद्दल नाही बोललो मी. तुम्ही म्हणजे मी म्हणालो सामान्य माणूस पण असू शकतो आणि किरीट तुम्ही असू शकतो. कारण की तुम्हाला मला, मी इमानदारीत सांगतो, मला माहित नव्हतं की जरंडेश्वर मध्ये एवढी लेअर आणि बहिणी असेल. मी इमानदारीत सांगतो, मला माहित नव्हतं. अजित पवार कुठेतरी आहे हे म्हणजे समजलं होतं, पण शोधायचं होतं. तर याच्यात कसं असते ना की आता त्या बेनामी कंपनी बद्दल सोबत कुणाचेही ट्रान्झॅक्शन झाले तर वी कॅन ब्लेम दॅट पर्सन. तर बीजेपी महापौर बद्दल पण होऊ शकतं, त्याला काय माहित. हे कपड्याचं दुकान अजित पवारांचं बेनामी दुकान आहे, तो जाऊन शर्ट घेऊन येणार. म्हणून मुद्दा असा आहे, आपण काय म्हणतो कनाईवंत म्हणतो, म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो, माझ्यामध्ये त्याला आपण म्हणतो ना इन्व्हेस्टिगेटिव्ह. कनाईवंत इज अ डिफरंट थिंग. मला कनाईवंत भाजपचं कोणी अजित पवार बरोबर आता अजूनपर्यंत ऐकलं नाहीये. आपण कनाईवंत म्हणतो. कोणी दुसरा बिझनेस एंटरप्रेन्युअरनी पण त्याच्या सोबत जॉईंट व्हेंचर केलं, आय वॉन्ट ब्लेम इट. पण इथे काय झालं, स्वतः उपमुख्यमंत्री, स्वतः फायनान्स मिनिस्टर, स्वतः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक चालवतात. एकंदर बीड प्री बीड मीटिंग मध्ये 22 कंपन्या आल्या. किती? 22. त्या एकानेही बीड सबमिट केली नाही, नॉट सिंगल. आणि 23वा कंपनीने केली गुरु कमोडिटीने. 65 कोटी मध्ये त्याला दिलं. पण गुरु म्हणतात ना, पवार म्हणजे गुरु, पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरुच मानतात स्वतःला. तर गुरुच आहे ना, म्हणून नाव पण गुरु कमोडिटी. त्या गुरु कमोडिटीला 65 कोटी अजित पवारने दिले मागच्या दारातून. त्याला गुरुच म्हणावं लागणार ना. म्हणून माझा उद्धव ठाकरे दिना आणि राज्यपालांना आव्हान आहे, दिस इज 100% वायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. हे सगळे डॉक्युमेंट इन्कम टॅक्स कडे असेल, पण तरी अधिकृतरित्या इन्कम टॅक्स ईडी राज्यपालांना सुपूर्द करणार आहे. दे मस्ट चेक. कारण की मंत्र्यांवर व्यवसाय करण्यावर प्रतिबंध आहे, पण जर ते जे निर्णय घेतात त्याचा आर्थिक फायदा त्यांचा संस्थांना होत असेल तर त्याला ते करता येत नाही. अजित पवारांनी त्या सगळ्याचा भंग केला. हायकोर्टाने इन्व्हेस्टिगेशनचा ऑर्डर दिलाय. मी तर या लोकांना आग्रह करणार, त्याचा रिपोर्ट लवकर हायकोर्टाला द्या. नाव आहेत मनी लॉन्ड्रिंग मध्ये, ते पुढच्या वेळेला जाहीर करणार का असं त्यांनी विचारलं. खूप मेहनत करायला लावतात हो तुम्ही लोक मला. आम्ही कुठे तुला काही दोष थोडं देतोय, मी हे सांगतोय. आता जरंडेश्वर शोधताना मला 2.5 महिने लागले. तर फक्त मी सांगतो होता. तर यशवी ज्वेल मध्ये कोणी केले हे तर कळलं आहे, त्याला मेहनत आता झालेली आहे. पण आता मला बाकीच्या पण शोधावे लागणार ना त्यांचा. कारण की अजित पवार तर शोधायला एवढं गेलं, निघालं एवढं. मी तर जरंडेश्वरच्या मागे होतो. आता अनेक जरंडेश्वर निघाले. म्हणून दुसरी जी 2 नावं आहेत
that we will go in more detail. तुम्ही आधी नाव घेऊन शोध घेता का शोध घेता म्हणून नाव सापडतात काय होतं? नाव ठरवून मग शोध घेता. नाव ठरवण्याचा अधिकार फक्त पवार परिवाराला दिलाय. नाव ठेवतात ते की किरीट सोमय्या ईडीचा प्रवक्ता, नाव ठेवतात ते किरीट सोमय्या सीबीआयचा प्रवक्ता. आणि मी म्हणतो पवार परिवार साहेब तुम्ही घोटाळे करतात त्याच्यावर बोला ना. किरीट सोमय्यांनी शोधला की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम मुळे तो बाहेर आला किंवा कुठला तरी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मध्ये आला, पण तुम्ही एवढा घोटाळा केला त्याचं उत्तर का देत नाही? आमचं संशोधन वेगवेगळ्या पद्धतीचं असते. काही काही वेळी अनेक लोक येऊन माहिती देतात. जरंडेश्वरच्या विषयी मी डिटेल मध्ये गेलो त्यावेळी ते 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी दोनदा मुंबईत येऊन भेटले, एकदा साताराला भेटले. त्यावेळी अजून काय अजित पवार डायरेक्ट असेल असं मला वाटत नव्हतं, कारण की एवढं जे चार्टर्ड अकाउंटंट एवढे कच्चे असेल. पण त्यात तुम्हाला एक माहिती देतो, आता देतो. हे जे सगळे घोटाळे निघतात ना त्यातनं 4 ते त्यांना एक चार्टर्ड अकाउंटंट कॉमन येतोय. कॉमन की तो यांचा सल्लागार आहे. उपमुख्यमंत्रींचाही तो, मुख्यमंत्रींचा पण तो. शालिनीताई पाटलांनी जरांडेश्वरवर बरेच काळ म्हणजे बरेच वर्ष झाल्या काही राज्याकडे तक्रारी केल्या होत्या. मागेही सत्ता होती, केंद्रात सत्ता होती. तर तिथं खरंच असं तुमच्यासारखं हुशार कोण नाही असं वाटतंय का तुम्हाला? तू माझं कौतुक करतोय की टोकतोय? आणि माझ्या पक्षात तर जिवंत राहू दे मला भाऊ. आणखीन परत मी काय उत्तर दिलं म्हणजे तुमच्या पक्षात पण दुसरं कोण नव्हतं का? परत मी कोणी कुठे खोटं उत्तर दिलंय? मी पण तेच विचारलं की माझं कौतुक करतोय की खड्ड्यात टाकतोय. हे तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड भेटले ही प्रॉपर्टी इलेक्शनच्या ऍफिडेव्हिट मध्ये आहे का? तिथे डिक्लेअर करावी लागते तुम्हाला, तिकडे कंप्लेंट करणार नाही. याच्यात तुम्ही थोडा आरामशी बात नाही तुमच्या लक्ष देणार. मी सांगितलं ना यांनी 1.5-2 डझन लेअर तयार केले होते. तर त्या लेअर मध्ये कसं असते ना की याचं हे नसते. इलेक्शन ऍफिडेव्हिट मध्ये चरणडेश्वर लिहिलेलं नसते, त्यात स्पार्कलिंग एग्रो लिहिलेलं असते. मी प्रेमाने सांगतोय म्हणजे ज्ञानाचा हे देतो की त्या स्पार्कलिंग एग्रोनी आता इथे तर 7वा किती लेअर नंतर घेतलेलं आहे. स्पार्कलिंग एग्रो मध्ये बहीण पार्टनर आहे हे सापडतच नाही आपल्याला, कारण की मध्ये 3 कंपन्या असतात. आणि इलेक्शन एफिडेव्हिट और एनी एफिडेव्हिट त्यात तुम्हाला जे पहिली कंपनी तुमची असते तेवढंच द्यावं लागतं. हे लेअरचा अर्थ हे तर हे लपवण्यासाठी स्तर उभे केले जातात. आता हे यश ज्वेल मी सांगितलं, यश ज्वेलचा तुम्हाला मुद्दा मी परत रिपीट करतो. यश ज्वेल सांगितलं म्हणजे यश ज्वेल प्रूव्हन शेल कंपनी आहेत, म्हणजे अजित पवारांनी पण मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे हे मला म्हणायचं होतं. जलसंपदाची एसीबीची केस झाली होती, माझं गव्हर्नमेंट आपलंच होतं, आपण ती नंतर केस फाईल करून टाकली. तेव्हाही गृह मंत्रालय शोध घेऊ शकलं नाही याचा, त्यामुळे तुमचं कौतुक वाटतं. तर तेव्हा चूक झाली होती का काय? नाही, यावेळी आम्ही तुमचा मुद्दा लक्षात ठेवून मी परत दिल्लीला सांगतो हे की लक्षात ठेवा, ऍक्शन क्विक टाकली पाहिजे. हे जरंडेश्वर मी तर कबूल केलं की मला माहित नव्हतं. फक्त जरंडेश्वर नाही, हे ओमकार बिल्डरचे पार्टनर आहे आणि ओमकार बिल्डर गेले 8 महिने जेलमध्ये हे मला माहित नव्हतं. ओमकार बिल्डर DHFL आणि आणखीन एक घोटाळ्यात अटक झाली त्यावेळी पण मी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी अजित पवारचे पार्टनर, नाही तर मी पहिलंच वाक्य बोललो असतो. म्हणून सगळ्या गोष्टी हळूहळू पण करतात. आणि एक दुसरं मी इमानदारी सांगतो, आज ते प्रेस कॉन्फरन्स झाली, आता परत आज रात्री 2-4 नवीन माहिती येणार. लोक पण पाहतात, जर हा करतोय तर तेथे व्यक्त करतात. फक्त आम्हाला तपासून पाहावी लागते की माहिती खरी आहे की नाही.
सरकार बनवायला का गेलं होतं? सगळं जर असेल प्रवासी भ्रष्ट होते, सगळं माहिती आहे. तुम्ही याच्या आधी अनेकदा तक्रारी केल्या, गाडीवर पुरावे घेऊन आलेले होते, तरी सुद्धा अजित पवारांबरोबर सरकार का बनवलं? ह्या गोष्टी तर निश्चितपणे मी केंद्राचे आमचे नेते आणि देवेंद्रजींना सांगू. त्यांनी सरकार केलं नाही केलं हा एक भाग झाला, परंतु अशा प्रकाराने यांनी घोटाळे केले आहे. एवढा हे तर शेकडो की हजारो कोटीचा घोटाळा दिसतोय. पहिल्या दिवशी इन्कम टॅक्सचं स्टेटमेंट होतं की आम्ही 6 महिन्यापासून तयारी करतोय 1050 करोड. आता 7 दिवसात तर ते 5000 कोटी पर्यंत पोहोचले असेल. प्रेस रिलीज आधीच्या 23 तारखेने छापायची म्हणून सांगितलं 1050 कोटी. हा 23 सप्टेंबर या छाप्यांशी संबंध नाही म्हणून सांगितलं. 1050 कोटी तर 6 महिने त्यांनी स्टडी केल्यानंतर त्यांच्याकडे माहिती समोर आली. आता मुद्दा 2 आहे, या सरकारचे घोटाळे किती. बरोबर. म्हटलं की 23 तारखेला प्रेस 1050 कोटीची या संदर्भात, पण ती प्रेस रिलीज त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले की 23 तारखेला जे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते त्या संदर्भामध्ये होती, अजित पवारांच्या संदर्भातली नव्हती. अजित पवारांचे छापे त्यानंतर पडले, प्रेस रिलीज योगायोगाने त्या दिवशी. अच्छा बर, मी चेक करून पाहतो. त्या माध्यमातून अजित पवारनी मनी लॉन्ड्रिंग केलं पण म्हणायचं. मी सांगितलं ना, फक्त एक कंपनीचं मी नाव दिलं, पण अनेक कंपन्यातून मनी लॉन्ड्रिंग झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे 2 मंत्री किंवा नेते आहेत तुम्ही म्हटला त्याची माहिती किती येणार, साधारण कोणत्या पक्षाची एवढं सांगता येईल का? मी बघा एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगितली आज की चार्टर्ड अकाउंटंट कॉमन आहेत, मुख्यमंत्र्यांचा पण तो आणि उपमुख्यमंत्री, एक एक प्रेस साठी एक एक गोष्टी आपण आता आपण संपायचं का? कृपाशंकर सिंहांच्या विरोधात तुम्ही पुरावे दिले होते, त्याचं पुढे काय झालं? आता राष्ट्रवादीने प्रश्न विचारले, तसे बॅनर मुंबईत लावले, तुमचं काय म्हणणं? म्हणजे आता तुम्ही प्लीज पूर्ण ऐका, म्हणजे भडकू नका माझा. हा प्रश्न आत्ताच पडलं का तुम्हाला नाही राष्ट्रवादीला? एक मिनिट, मी पहिलं सांगितलं ना, पूर्ण ऐकायचं. राष्ट्रवादीला हे ब्रह्मज्ञान आज का झालं आणि अजित पवार पुढे पोचणार याची भीती निर्माण झाली का? आणि हाच प्रश्न मी मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण उत्तर दिलं होतं. मी डायरेक्ट सुरुवात किरीट सोमय्यापासून करतो. जर किरीट सोमय्यानी पण चुका केल्या असेल तर 22 महिने त्यांचं सरकार आहे, चुका केल्या असेल इन्व्हेस्टिगेशन करा आणि ऍक्शन घ्या. समजा मी सोडून दिलं, मी म्हणजे जगदीश सोडून दिलं, पण तुमची तर सत्ता आहे ना, करा ना इन्व्हेस्टिगेशन, टेक ऍक्शन. तुम्ही आता म्हटलं की लॉकर मधून इन्कम टॅक्स अशी माहिती लपून राहत नाही, कधी लगेच बाहेर येते, पाऊस पडला ही का लपून राहते इन्कम टॅक्स? मग मी तुम्हाला सांगतो उत्तर, मी तुम्हाला उत्तर देतोय, मी भडकत नाही ना, मी तुम्हाला उत्तर देतो की आतल्या माणसाने मला कळवलं. म्हणून मी सांगितलं आज प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर, म्हणजे नेहमी आज नाही, म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे की या व्यक्तीकडे गेल्यानंतर आय विल बी प्रोटेक्टेड. फर्स्ट प्रश्न हाच असतो, आय विल बी प्रोटेक्टेड, आणि माझा माहितीचा दुरुपयोग होणार नाही. नाहीतर लोक माहिती दिल्यानंतर किरीट तुला जाऊन रोकडी करून येतो. म्हणून मी पहिलं सांगतो, मी काय भगवान नाही आहे बाबा. मी काढली ना बाहेर, दिली ना, आता आणखीन काय पाहिजे? एवढं मोठं लाईव्ह चाललं आहे. हा प्रश्न अजित पवारांत उत्तर देऊ शकतात. ओके, थँक्यू. आहे मी इथेच आहे, इथेच आहे. दुसरा प्रश्न काय झालं ते सांगा, महापालिकेत काय गेलं ते सांगा. ओके 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 ओके. आज मला दुपारी 1 वाजता एंटी करप्शन ब्युरो पुणे हेडक्वार्टर मध्ये, म्हणजे झोनल हेडक्वार्टर मध्ये स्टेटमेंट देण्यासाठी, आता त्यांनी माझ्या घरी येणार किंवा मी इथे यावं.
तर अँटी करप्शन ब्युरोचे 5 अधिकारी आणि माझे आमचे अध्यक्ष पण होते. जवळजवळ 40 मिनिटं 45 मिनिटं चर्चा झाली आहे. मी त्यांना 3-3.5 पानी स्टेटमेंट, माहिती, डॉक्युमेंट दिले आहेत आणि वॉर्निंग दिली आहे. दिलीप वळसे पाटीलनी पुन्हा एकदा सेटिंग करण्याचा अट्टहास केला आहे. पुन्हा एकदा ठाकरे पवारांनी बनवाबनवी करण्याचा क्षुल्लक प्रयत्न, कारण की मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी सांगितलं, क्षुल्लक प्रयत्न केला. पहिलं मला पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दाखल करायला जाऊ देत नव्हते आणि गेल्यानंतर मी तिथे स्पेसिफिक 3 कंप्लेंट नोंदवल्या. त्यात एक होती सर सेनापती कारखाना घोरपडे, म्हणजे दुसरी गड इंग्रज साखर कारखाना आणि तिसरी ग्रामपंचायत 1500 कोटीचा टेंडर घोटाळा. मुरगुड पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरने मला फोन केला तुमचं डिटेल स्टेटमेंट घेण्यासाठी आणि तुम्ही आणखीन पेपर देणार आहात, त्यासाठी मी मुंबईला येत आहे. रात्री आदल्या दिवशी फोन आला आणि दुसऱ्या दिवशी पत्र आलं की तुमची कंप्लेंट आता अँटी करप्शनला ट्रान्सफर केली आहे. खरं म्हणजे चीटिंग, फ्रॉड, फोर्जरीची कंप्लेंट हे IPC मधली आहेत. हसन मुश्रीफ परिवार, त्यांच्या मुलांनी ज्या कंपन्या डेड आहेत, डेड मृत कंपन्या, त्यांच्या नावाने अकाउंट उघडलं, करोडो रुपये त्यातून स्वतःच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले आहेत. तर ती कंप्लेंट त्यांनी अँटी करप्शनला पाठवली. अँटी करप्शनचा काही संबंधच नाहीये. आणि जे ग्राम विकास मंत्रालयाचं जे टेंडर TDS सगळ्या ग्रामपंचायतचं हसन मुश्रीफचं जावई जयद तुत्से मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा 1500 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला, जो भ्रष्टाचार आहे. मंत्र्यांनी स्वतःच्याच मंत्रालयाचा खोट्या पद्धतीने स्वतःचा परिवाराचा जावयाचा कंपनीला ती कंप्लेंट अँटी करप्शनला पाठवलीच नाही. आणि म्हणून मी तिथे वॉर्निंग देऊन आलो आहे. रायटिंग मध्ये दिलंय IPC वाली कंप्लेंट मुरगुड पोलीस स्टेशनला त्यांनी चौकशी करायला हवी. आणि त्यांनी मला सांगितलं तिसरी कंप्लेंट आली नाही, त्याला डॉक्युमेंट दाखवलं आणि त्यांच्या सहकार्याने कबूल केलं. तिसरी कंप्लेंट पण झालेली आहे, त्याचे डॉक्युमेंट मी त्यांना दिलेले आहेत. आणखीन त्यांना स्पष्टीकरण हवं होतं, ते आठवड्याभरात पाठवणार. हसन मुश्रीफ परिवार यांच्यावर IPC 420 आणि जे सेक्शन दिले त्याचा वर कारवाई व्हायला हवी. मुलांनी जी कंपनी 10 वर्षापूर्वी मृत घोषित झाली होती त्या कंपनीत ना फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केलंय. इट इज नथिंग बट मनी लॉन्ड्रिंग अँड फोर्जरी. आणि वडिलांनी जो ग्रामपंचायतला डायरेक्ट केंद्र सरकार नीती आयोग पैसा त्यांच्या खात्यात जमा करतात त्याच्यावर डल्ला घातला आहे. उद्या दुपारी 3 वाजता मी दिल्लीला ग्राम विकास मंत्रालयाच्या सचिवाची या विषयाचा पाठपुरावासाठी भेट घेणार आहे. महापालिका संबंधी एक त्रुटी आम्हाला ऐकण्यात आली होती. माननीय महापौरांच्या उपस्थितीत कमिशनरने सांगितलं की तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता तो आमच्या लक्षात आलाय आणि वी आर गोइंग टू करेक्ट दॅट एरर म्हणा, ब्लंडर म्हणा की जे म्हणायचं ते म्हणा, ते त्यांनी आता सुधारण्याचं मान्य केलं आहे. समोरची पार्टी तक्रार करणारा म्हणाला की त्यांनी सुधारली तर. आणि सेकंड गोष्ट, कोविड 3rd फेज त्या नावाने जे उहापोह केला जातो, कुठला 3rd फेज काय येण्याचा काय प्रश्न नाहीये. कारण की वॅक्सिनेशन, डबल वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात शहरी भागात झालेलं आहे. आणि ज्यांचं वॅक्सिनेशन झालंय त्यांना जर कोविड झाला तर हार्डली 5% आर नीडेड टू बी हॉस्पिटलाइज. तर त्याच्यामुळे आता रिलॅक्सेशन कसं करावं हा त्यांचा विषय आहे. ओके, महापालिकेतला काय विषय आहे तो सांगा ना.
हे दोन सांगितले ना, कुठली ते त्रुटी काय होतं ते? थोडं तर पडदे में रहने